हॅलो एव्हरीवन, मी पूजा साळुंके, प्रोफेशनल मेकअप आणि हेअरस्टाईल आर्टिस्ट। तर मला आहे ब्राईड, पण मला सकाळीच एक फोन आलेला की फेशियल वगैरे करायचं आहे मॅडम, अर्जंट आहे आणि तुमच्याच हाताने करायचं आहे। सो मी त्यांच्यासाठी थोडंसं पार्लरमध्ये आलेले आहे आणि माझ्या ब्राईडला पण थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण आज फेशियल वगैरे करून घेऊयात, त्यानंतर आपण ब्राईडसाठी जाणार आहोत। तर आता आपण त्यांचे आयब्रोज पासून सुरुवात केलेली आहे। त्यांना आयब्रोज फेस वॅक्स करायचं आहे। त्यानंतर त्याला बोलले होते की मला फेशियल करून द्या, पण आपण फेस वॅक्स दिल्यानंतर मी त्यांना बोलले की आपण क्लीनअप करूयात। तर मग मी त्यांना लगेचच फेस वॅक्स झाल्याच्या नंतर मी त्यांना क्लीनअप दिलेला आहे आणि क्लीनअप झाल्याच्या नंतर त्यांना हँड वॅक्स वगैरे पण करायचं होतं, पण एवढा वेळ नव्हता, सो मी त्याच्यासाठी त्यांना हँड ब्लीच वगैरे करून दिलं। आता आपण निघालेलो आहे ब्राईडसाठी। तर माझी ब्राईड रेडी होती, तिने मला कॉल केला, तोपर्यंत आपण त्याचं सीटीएम करून घेतलं। सीटीएम करेपर्यंत काय धनश्रीने तोपर्यंत हेअर प्रिपरेशन केलेलं होतं। मग मी आता हेअरस्टाईल करायला घेतलेली आहे। आपण तिला आता ब्रायडल बन वगैरे देणार आहोत। हेअरस्टाईल तिला पाहिजे तशीच मी तिला हेअरस्टाईल देत आहे। हेअरस्टाईल झाल्याच्या नंतर आपण तिचा मेकअपला सुरुवात करणार आहोत। आता आपण हेअरस्टाईल झालेली आहे आणि आपण तिला आता मेकअप देतो आहे। आता मेकअप झाला, मी घेतले आहे तिला मंडोळे वगैरे बांधून। त्यानंतर आपल्याला आता तिचा हा लास्ट लुक आहे, बघा ती किती हॅपी दिसत आहे, खूप छान दिसत होती ती। त्यानंतर तिच्यावर एंट्री झाली। त्यानंतर आता ती आलेली आहे आपल्याकडे सेकंड लुकसाठी। खूप हेवी लेहंगा होता, आपण तिचा सेकंड लुकला घेतलेला आहे। तिला पूर्ण हेअरस्टाईल वगैरे मेकअप सर्व चेंज करून दिलं, तिला नऊवारी साडी पण नेसून दिलेली आणि हा आहे तिचा नऊवारी साडीतला लुक। आता झालेला आहे आपलं इथलं काम आणि आता आपण निघणार आहोत सलूनमध्ये। आता सलूनमध्ये पण मला 3-4 आयब्रोज होत्या, 2 हेअरकट होते, मी ते केले आणि शक्य झाले तर ते तोपर्यंत मी ते आयब्रोज झाल्याच्या नंतर 1-2 हेअरकट पण केले। हेअरकट केल्याच्या नंतर अजून एक हेअरकट आलेला होता, एका मुलगीचा होता तो, आणि तो पण आपण तिला स्ट्रेटच करायचे होते। मी ते तिचा हेअरकट केला, तिला पण तो आवडला, तिच्या मम्मीला आवडला, तिच्या मम्मीला पण करायचा होता, पण तिचे हेअर वॉश नसल्यामुळे आपण त्यांना सांगितलं की नेक्स्ट डेला या तुम्ही हेअर वॉश करून। आता हेअर वॉश करायला एवढा वेळ नाही आहे सलूनमध्ये, कारण आता वाजलेले आहेत 9 आणि मग मी तो हेअरकट दिल्याच्या नंतर त्यांचा हेअरकट कॅन्सल केला, त्या उद्या येणार आहे आणि आता मी निघालेले आहे घरी। असा होता माझा आजचा दिवस। बाय।